घेऊ की थांबू? आज सोनं खरेदी करायचं की अजून वाट पाहायची? कारण आज बाजारात अशी हालचाल झालीये की पुढचे काही दिवस तुमचं मोठं नुकसान किंवा मोठा फायदा ठरवू शकतात. आज 29 एप्रिल 2026. सोनं आणि चांदीच्या दरात अचानक बदल. काही ठिकाणी घसरण तर काही ठिकाणी वाढ. MCX वर सोनं पोचले जवळपास 1.5 लाखांवर आणि चांदीही 2.44 लाखांच्या आसपास ट्रेड होतीये. पण थांबा, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र मोठी घसरण सुरू आहे. म्हणजे पुढे दर आणखी पडणार की अचानक उडी मारणार? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या शहरात आज नेमका किती भाव चालू आहे? कारण फक्त काही रुपयांचा फरकही तुम्हाला हजारोंचा फायदा करून देऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची ही संधी पुन्हा मिळेलच असं नाही. मार्केटची सध्याची स्थिती. सर्वात आधी नजर टाकूया आजच्या मार्केट अपडेटवर. आज सराफा बाजारात संमिश्र वातावरण आहे. किरकोळ बाजारात किमतीत किंचित घट झाली असली तरी सोन्याने 1.5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. MCX अपडेट. जून 2026च्या वायदा बाजारात सोनं प्रति 10 ग्राम सुमारे 1.5 लाख रुपयांवर ट्रेड करत आहे. चांदीचा भाव. जुलै 2026च्या मुदतीची चांदी 2.44 लाख रुपये प्रति किलोवर पोचली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव असल्याने सोन्याच्या दरात प्रति औंस 1.81% आणि चांदीत 1.77% घट झालीये. ही घसरण भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते. 3. सोन्याचे कॅरेटनुसार दर. आता पाहूया गुड रिटर्न्सनुसार आजचे मुख्य दर. लक्षात ठेवा, या किमतींमध्ये GST आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नसतात. 24 कॅरेट शुद्ध सोनं 1,50,920 रुपये प्रति 10 ग्राम. 22 कॅरेट दागिन्यांचं सोनं 1,38,340 रुपये प्रति 10 ग्राम. 18 कॅरेट 1,13,190 रुपये प्रति 10 ग्राम. तुमच्या शहरातील लेटेस्ट दर. आता तुमच्या शहरात आज काय भाव चालू आहेत ते पाहूया. मुंबई, पुणे आणि नाशिक येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,920 रुपये आहे. दिल्लीत भाव थोडा चढा म्हणजे 1,51,107 रुपये आहे. चेन्नई. दक्षिणेत सोन्याचे दर सर्वाधिक असून तिथे 24 कॅरेटसाठी 15,381 रुपये प्रति ग्रॅम मोजावे लागत आहेत. बडोदा आणि अहमदाबाद येथे दर 1,50,970 रुपयांच्या आसपास आहेत. चांदीबद्दल बोलायचं झालं तर चेन्नई आणि हैदराबादमध्ये चांदी 2,64,900 रुपये प्रति किलो आहे, तर मुंबई, पुण्यात ती 2,59,900 रुपयांवर उपलब्ध आहे. खरेदीची हीच योग्य वेळ आहे का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संधी पुन्हा मिळणार नाही असं का म्हटलं जातंय? तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मंदीचा दबाव आहे. सोन्याच्या किमतीत झालेली ही किरकोळ घसरण अल्पकाळासाठी असू शकते. भविष्यात मागणी वाढल्यास हे दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर तुमचं बजेट तयार असेल तर या घसरणीचा फायदा घेऊन छोटी गुंतवणूक किंवा दागिन्यांची खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं. तर मित्रांनो, आजचे सोनं आणि चांदीचे लेटेस्ट दर तुम्ही पाहिलेच आहेत. आता खरेदी करायची की थोडं थांबायचं हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी बाजाराची ही अपडेट नक्की लक्षात ठेवा. अशाच रोजच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, कारण इथेच तुम्हाला मिळतात सगळ्यात फास्ट आणि अचूक बातम्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.